कळमनुरी तालुक्यातील सुकळीवळण येथील चंद्रवंशी कुटुंबियाची जमीन इसापूर धरणासाठी संपादित करण्यात आली होती। सदर जमीन गाळपेऱ्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रवंशी कुटुंबियांनी गेली 2009 पासून केली होती, परंतु त्यांनी अनेकदा या मागणीसाठी प्रशासनाचे उंबरठे देखील भिजवले, मात्र या अर्जाकडे कोणीही लक्ष दिले नाही। त्यानंतर सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या सहाय्याने ही जमीन आपल्या नावावर करून घेतली, असा आरोप कृष्णा अंबादास चंद्रवंशी यांनी केला होता। या प्रकरणात महसूलचे वरिष्ठ अधिकारी तसेच सेवानिवृत्त मंडळ अधिकारी व तहसीलदार सुरेखा नांदे ह्या जबाबदार असल्याचे व्हिडिओ बनवून कृष्णा चंद्रवंशी यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। माझ्या जर आत्महत्येत जर कोणी जबाबदार असेल तर हेच तहसीलदार सुरेखा नांदे, महेश शेषराव पवार, विमलबाई शेषराव पवार हेच माझ्या आत्महत्येत जबाबदार राहतील। कळमनुरी तहसीलदार सुरेखा नांदे व शेषराव पवार कुटुंबाचे संबंध चांगले आहेत, याचाच फायदा घेत शेषराव पवार, विमलबाई पवार व महेश पवार हे सर्वजण माझ्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करून मला व माझ्या कुटुंबाला आर्थिक व मानसिक त्रास देत आहेत। दिनांक 10/1/1996 चा 10 रुपयाचा स्टॅम्प पेपर, हक्क सोडपत्र बनावट व खोटे तयार करून माझ्या कुटुंबाची जमीन हडपलेली आहे। 10 रुपयाचा स्टॅम्प पेपर सत्यता तपासल्या जात नाही। जो 10 रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे त्याची शासनाने पूर्ण चौकशी करावी। या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शेतात जाऊन मयत कृष्णा यांचा मृतदेह कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणला। त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये ज्यांची नावे आहेत त्या तहसीलदार सुरेखा नांदे इतर आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून कळमनुरी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। दरम्यान पोलीस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक सतीश ढेंगे यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनीही पोलीस ठाण्यात येऊन गावकऱ्यांशी संवाद साधला, मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली। त्यानंतर रात्री 10 वाजता या प्रकरणी देवानंद चंद्रवंशी यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी सेवानिवृत्त मंडळ अधिकारी शेषराव पवार, महेश शेषराव पवार व अन्य एक असे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत उपनिरीक्षक SP इंगळे हे पुढील तपास करीत आहे।